नमस्कार. मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधाच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत गणेश चतुर्थी. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणरायाचे आगमन होते. त्यामुळे या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. गणपती हा मुळात आर्यांचा देव नव्हे. भारतातल्या मूळ रहिवाशांचा हा देव आहे. पुढे तो आर्यांनी आपल्या देवांमध्ये समाविष्ट केला आणि तो शंकर पार्वतीचा मुलगा होता अशा कथा तयार झाल्या. गणेश पुराणात असे सांगितले आहे की गणपती हा मुळात गणेश नसून गुणेश आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा तो अधिपती आहे. गणपती ओंकार स्वरूप आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीचे पाय म्हणजे अकार, त्याचे मोठे पोट म्हणजे उकार आणि मस्तक म्हणजे मकार असा त्याच्या स्वरूपाचा उलगडा केला आहे. गणपतीची पूजा घरोघर वर्षभर होते. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम श्री गजाननाची पूजा करतात, कारण तो विघ्नहर्ता आहे. महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी चतुर्थी म्हणतात. त्या दिवशी गणपतीची पूजा करून सबंध दिवस उपवास करतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी चतुर्थी म्हणतात. त्या दिवशी गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन झाले की उपवास सोडतात. माघ महिन्यात गणेश जन्माचा उत्सव असतो. महाराष्ट्रात गणपतीची 8 पवित्र स्थाने आहेत. कोकणात पुळे येथे आणि कर्नाटकात एडगुंजी येथेही गणपतीची प्रसिद्ध स्थाने आहेत. तसेच भारताबाहेरही अनेक देशात गणपतीची भक्ती होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आवडता सण आहे. मुंबईत काम करणारी कोकणातली माणसे सुट्टी घेऊन गणेश चतुर्थी साजरी करायला गावी जातात. मुले गणपतीचे मखर, आरास अशी सारी तयारी 4 दिवस आधीपासून सुरू करतात. पुरुष खरेदीच्या गडबडीत असतात. गणपतीच्या पूजेसाठी फुले, कमळ, केवडा, दुर्वा, शमी हे सारे साहित्य आवश्यक असते. बायकांना सोवळ्याने स्वयंपाक करायचा असतो. नैवेद्याला नारळ व गुळाचे सारण भरलेले उकडीचे मोदक करतात. सकाळी स्नान उरकून सारे गणपतीची मूर्ती आणायला निघतात. मूर्ती घरी आणल्यावर गणपतीची षोडशोपचारे पूजा, नैवेद्य व आरती होते. गणेश चतुर्थी हा गजाननाच्या पराक्रमाचा स्मरण दिन आहे. अशी कथा आहे की गणासूर नावाचा राक्षस फार त्रास देऊ लागला. तेव्हा घाबरलेले देव, मानव व प्राणी श्री विष्णूला शरण गेले. श्री विष्णूने शिवपार्वतीचा मुलगा म्हणून गणपतीच्या रूपाने जन्म घेतला व गणासुराला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मारले. तेव्हापासून या दिवशी गणपतीची आराधना करण्याची पद्धत पडली. गणपतीची मातीची मूर्ती या दिवशी घरी आणतात व नंतर प्रत्येक घरच्या परप्रथेप्रमाणे 1.5, 5, 7 अगर 10 दिवस पूजा, आरती असे कार्यक्रम चालतात. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन करत नाहीत. अशी कथा सांगतात की गणपती उंदरावर बसून चालला असताना तोल जाऊन पडला. तेव्हा चंद्र त्याला हसला. गणपतीने रागावून त्याला शाप दिला की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन घेईल, त्याच्यावर चोरीचा आळ येईल. पण हे एक रूपक आहे असे मानतात. चंद्र ही मनाची देवता आहे. मन चंचल असते. चंद्राचे दर्शन न घेणे म्हणजे मनावर ताबा ठेवणे. तसेच उंदीर हे कालाचे प्रतीक आहे. उंदीर ज्याप्रमाणे वस्तू कुरतडतो त्याप्रमाणे काल हा सर्व सृष्टीचा नाश करत असतो. गणपतीने या कालाला जिंकून आपले वाहन बनवले. गणपतीला मोदक आवडतात. मोद म्हणजे आनंद, म्हणजेच गणपती सच्चिदानंद स्वरूपी आहे. गजानन या नावाच्या संदर्भातही एक कथा सांगितली जाते. पार्वतीने स्नानाला जाताना एक मुलाची मूर्ती तयार केली व आपल्या सामर्थ्याने त्या मुलाला सजीव केले. त्यास दारावर पहारा करण्यास बसवून ती स्नानाला गेली. त्या मुलाने शंकराला आत येताना अडवले. तेव्हा शंकराने रागाने त्याचे डोके उडवले. नंतर हा पार्वतीचा मुलगा आहे हे कळल्यावर त्याला हत्तीचे डोके लावून त्यांनी पुन्हा जिवंत केले. ही कथा सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे पार्वतीच्या या मानसपुत्राला गजानन असे नाव पडले. घरगुती धार्मिक स्वरूपात गणपती अनेक वर्ष पूजला जात आहे. पण लोकमान्य टिळकांनी 1893 साली गणेशोत्सवास सार्वजनिक रूप दिले.
लोकांनी संघटित व्हावे आणि त्यांच्यात जागृती व्हावी, त्यांचा देशाभिमान वाढावा, अशी त्यामागची कल्पना होती. समाजाला संघटित करण्यासाठी उत्सवाचा उपयोग करून घेण्यामागे त्यांचा आणखीही एक हेतू होता. इंग्रज राज्यकर्ते धार्मिक कार्यात हस्तक्षेप करत नसत. उत्सवाच्या मार्गाने समाजाचे संघटन करण्यास सुरुवात केली तर त्यात इंग्रजांची आडकाठी होणार नाही, हे त्यांनी जाणले होते. आणि गणेश हे सर्व समाजाचे आवडते दैवत असल्यामुळे समाजही या निमित्ताने चटकन एकत्र येईल, हे त्यांना माहीत होते. लोकमान्यांचा हा अंदाज अगदी योग्य ठरला. थोड्याच कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सवाने महाराष्ट्रात सर्वत्र मूळ धरले. उत्सवाच्या माध्यमातून मेळावे, व्याख्याने, प्रवचने अशा मार्गाने प्रबोधनालाही सुरुवात झाली. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत गेले व समाज प्रबोधनापेक्षा करमणूक, सजावट यांचे महत्त्व वाढत गेले. आता तर मिरवणुकीतील अपप्रवृत्ती, ध्वनी प्रदूषण अशा विविध कारणांनी उत्सवाकडे नव्याने पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मात्र अजूनही लोकांच्या मनातील या उत्सवाचे स्थान मानाचे आहे. महाराष्ट्रच नव्हे तर गोव्यातही हा उत्सवाचा मान आहे. सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. मुंबईला मोठे गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर जातात. पुण्यात नदीवर जातात. इतर ठिकाणीही नदीवर अगर तळ्यांवर मिरवणुकीने गणेश मूर्तींचे विसर्जन होते. 10 दिवस प्रेमाने आणि श्रद्धेने पूजलेल्या गणपतीला निरोप देताना सर्वांची मने भरून येतात आणि तोंडातून शब्द येतात, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. धन्यवाद.